अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्रीयुत भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत. ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होते नानत निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजपूर तालुक्यात इटली गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठे तयाची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाम पंडित. ते करतात व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी मनी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करता त्यात. आपणा नुकसान सत्य होईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलुडी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमच्या. तेव्हा पंडित बोलेले मलाही कर्ज काही झाले. निघाले माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवर. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेऊन पूजन करीती भक्तीने. तेव्हा समर्थ तयासी शिवनाम राम मारुती ऐसे नामे दिदली त्रिवर्गासी आणिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाची जवळ बोलुनी तिघांसी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयांच्या आनंदाते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननला तयावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयांच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतिततोय यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छितम. संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊनी एक मंत्र उपदेशून केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये तयावेळी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकोनी समर्थ बोलले त्याला गुणी. त्यांच्या पादुकावरुणी येथे आणावा सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंगा पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवा भक्त सखा दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थासन्निध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक ठेविले त्यांच्या. तोच समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झाला आता निश्चय. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छाटी कफन झोळी समर्थाने तयासी दिली. ती घेऊन तयावेळी परिधान केली सत्वरी. आत्मलिंग पादुका सत्वरी देता हरिभाऊच्या करी. म्हणती जाऊनी सागर तिरी कल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून ऐशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईसी साधुवेश घेऊनी. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलविले. संकल्प करुणी ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांत घेत उरबळून. विनविते जोडणी कर आज्ञापी स्वस्थ करा अंतर. आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसा त्याचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटवले समग्र. तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग पादुका समर्थे स्वामी सुताते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही. हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु.